त्यानिमित्ताने वेगवेगळ्या वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती, लेख आणि या सगळ्या विषयात महाराष्ट्रातल्या सगळ्या वर्तमानपत्रांमधनं एक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतो आहे। मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरेजींची तब्येत लवकर बरी हो, त्यांना आराम पडो अशी सर्वात प्रथम मी त्यांना शुभकामना देतो, शुभेच्छा देतो। परत लवकरच ते कामाला सुद्धा सुरुवात करो अशा पद्धतीच्या सदिच्छाही व्यक्त करतो। 2 वर्ष पूर्ण झाली, याला मी कार्यकाल नाही म्हणणार, तेवढा काळ झाला म्हणूनच्या शुभेच्छा नक्कीच या सरकारला आपण देऊ। सुरुवातीला जे स्पष्ट करू इच्छितो की आमचं काही महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारशी वैर नाही, त्यात असलेल्या पक्षांशी शत्रुत्व तर बिलकुलच नाही आणि केवळ टीकेला टीका, आलोचना करण्यासाठीच्या या पत्रकार परिषदाही नाहीत। आम्ही आजच्या दिवशी मांडतोय त्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या, महाराष्ट्राच्या वेदना या ठिकाणी मांडतो आणि म्हणून आजचा दिवस खऱ्या अर्थाने वेदनांच्या प्रगटीकरणाचा दिवस आहे। असंख्य वेदना महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातील जनतेला गेल्या 2 वर्षापासून भोगाव्या लागतायत आणि या सरकारचं त्याकडे लक्ष आहे का हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो आहे। आणि म्हणून काही पत्रकारांनी मला विचारलं, काही लोक विचारतात की या 2 वर्षाचा महाराष्ट्र विकास आघाडीच्या सरकारचा हेतू, ध्येय, कार्यक्रम आणि वर्णन काय। तर या 2 वर्षाचं वर्णन कमी शब्दात करायचं झालं तर एवढंच करता येऊ शकतं, ते म्हणजे पुत्र, पुत्री आणि पुतण्या, पुत्र, पुत्री आणि पुतण्या या भोवती फिरणारी 2 वर्षाचं सरकार म्हणजे महाराष्ट्र विकास आघाडीचं सरकार आहे। मी व्यक्तिगत टीका कोणावरही कधी करत नाही, मला ते आवडतही नाही, तो माझा स्वभावही नाही। पण 2 वर्षाचं मूल्यमापन करायचं झालं तर 700-750च्या वर दिवस जे गेले त्या सगळ्याचा केंद्रबिंदू राज्यातील जनता, जनतेची कामं ही होणं अपेक्षित होतं। पण 2 वर्षामध्ये 750च्या वर दिवस जे गेले ते राज्यातील जनतेच्या कामाच्या भोवती केंद्रित न होता ते केवळ राज्य सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांच्या पुत्र, पुत्री आणि पुतण्या याच्याच भोवती फिरत आहेत। आणि म्हणून काही वर्षांपूर्वी जे अति प्रसिद्ध असलेलं नाटक होतं 3 पैशांचा तमाशा, या सरकारच्या 3 पक्षांचा हा 3 पैशांचा तमाशा गेली 2 वर्ष चालू आहे। त्या नाटकामध्ये सत्ता आणि संपत्ती ही मिळवण्यासाठी अमर्याद आणि अमानुष पद्धतीचा वापर आणि त्यातल्या दुःखाभोवतीची सहानुभूती हे त्या 3 पैशाच्या तमाशाचं कथानक होतं। आजच्या महाराष्ट्राची स्थिती तीच आहे। ही 3 नाती, हे 3 पक्ष
यांची सत्ताभोवतीचा लोभ, त्यातून संपत्तीचं निर्माण आणि सामान्य महाराष्ट्राला मात्र दुःख आणि सामान्य नागरिकांना सहानुभूती करावी अशा पद्धतीचं चित्र हे आज आहे. म्हणून हे सरकार म्हणजे 3 पैशांचा तमाशा याचं नाटक आहे आणि हे सरकार जनता केंद्रित होण्यापेक्षा पुत्र, पुत्री आणि पुतण्या या भोवती केंद्रित झालेलं आहे. अडचण काहीच नाही. एखाद्याला आपला पुत्र चांगलं काम करावा, मोठा व्हावा असं वाटण्यात अडचण नाही, आमचा विरोधही नाही. तो राजकारणात स्थिरावला पाहिजे, त्याच्या नेतृत्वामध्ये पुढचं यश मिळालं पाहिजे. ही पायाभरणी करायलाही एखाद्याला वाटलं तर त्यात चूक असू शकत नाही. पण मग त्यासाठी महाराष्ट्रात झालेले कार्यक्रम आणि निर्णय काय होते ते जर आपण नीट पाहिले तर महाराष्ट्राची बदनामी यामुळे जास्ती झाली का हाच सवाल निर्माण होतो. आणि मग महाराष्ट्राचा परिचय दुर्दैवाने पुत्रप्रेमापोटी पब, पार्टी, पेग आणि पेंग्विन असा संपूर्ण देशभरात होतो. आणि केवळ टीका म्हणून नाही, मी सुरुवातीलाच म्हटलं वेदना आहेत आमच्या. आणि मग निर्णय प्रक्रिया आपल्याला दिसते की कोविडच्या काळामध्ये किंवा कोविड सराईच्या काळामध्ये ज्या वेळेला उपनगरीय रेल्वे सुरू करा लोक भांडतात, त्यावेळेला सरकार निर्णय करतं पहिला आम्ही पब सुरू करू. मंदिरासाठी लोक आंदोलन करतात, पण सरकारची भूमिका मंदिरालय सुरू करण्याची होते. निर्णय ज्या पद्धतीने होतात त्यामध्ये सरकारी कार्यालय उघडली जात नाहीत, पण रेस्टॉरंट्सच्या वेळा वाढवल्या जातात. आमचा विरोध सर्वस्वी गोष्टीला असं नाही, पण प्राथमिकतेला जरूर आहे. आणि म्हणून मग महाराष्ट्राची ओळख पब, पार्टी, पेग, पेंग्विन अशा दिशेने होते. दुर्दैव आहे. सुपुत्रीच्या प्रेमामध्ये वडिलांनी असण्याच्यात चूक काहीच नाही, पण ज्या वेळेला सुपुत्रीचा आग्रह एवढा होतो की त्यावेळेला राज्याच्या गृहमंत्रीपदी अनिल देशमुखांनाच बसवावं लागतं आणि मग महाराष्ट्राची बदनामी पूर्ण जगामध्ये होते. वसुली पण होते, 100 कोटीचे आकडे पण समोर येतात. गृहमंत्री पदावर बसलेला व्यक्ती जेलच्या मागे जातो, गजाआड जातो. मटका किंग, बुकीज यांच्याशी व्यवहार सुरू होतात. पोलीस दलामध्ये गटबाजी होते. पोलिसांच्या बदल्या आणि बढोतरीमध्ये दलालांचा सुळसुळाट होतो. आणि मग सुपुत्री प्रेमामुळे हे चित्र त्यामुळे महाराष्ट्राचं संपूर्ण देशाला दिसतंय. ही वेदना आहे, टीका नाही आहे. आणि पुतण्याबद्दल तर काय सांगावं, त्यांच्या भीतीने सत्तेच्या केंद्रीय प्रमुखपदी ते बसवले जातात. निर्णय त्यांचा आहे, पण देशाला चित्र काय दिसतं, 1000 कोटीच्या वर बेनामी संपत्ती आली कशी. एक व्यक्ती एका आयुष्यामध्ये संपूर्ण जीवन झिजवल्यानंतर सुद्धा 1 कोटी जमवणं मुश्किल होतं. त्यावेळेला 1000 कोटीच्या वर बेनामी संपत्तीचं चित्र प्राप्तिकर खातं, आयकर खातं दाखवते, दिसतं, येतं. महाराष्ट्राला नवीन उद्योग समोर दिसतो. सहकारी असलेला कारखाना
शेतकऱ्यांच्या पैशावर उभा होतो, सरकारी सर्व मदत त्याला मिळते, जागा स्वस्तात, वीज स्वस्तात, करामध्ये सूट, सहकाराचा हेतू प्रांजळ असल्यामुळे. पण मग हा सहकारी कायदा तोट्यात जातो. सहकारी बँकेचे पैसे कर्ज म्हणून घेतो, तो परतफेड करूच शकत नाही आणि परतफेड करू न शकल्यामुळे अकाउंट NPA होतं. तीच बँक तोच कारखाना जप्त करतं. तीच सहकारी बँक त्या कारखान्याची लिलावबोली करतं आणि पुतण्या तो कारखाना घेतो आणि खाजगी करून टाकतो. सहकारी कारखान्याचं खाजगी कारखान्यात रूपांतर वाया सहकार, द्वारा सहकार, अख्ख्या आमच्या शेतकऱ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलं जातं. महाराष्ट्र हे बघतो. PMRDAचा ज्या वेळेला डेव्हलपमेंट प्लॅन येतो तेव्हा सार्वजनिक आणि खाजगी जागा माझ्याच कशा होतात, हे भूखंडाचं नवीन श्रीखंड त्या ठिकाणी PMRDAत बघायला मिळतं. आणि म्हणून मी म्हटलं, पुत्र, पुत्री आणि पुतण्या याच्या भोवतीत केंद्रित सरकार चालल्यावर महाराष्ट्राची बदनामी होते, सामान्य माणसाचं भलं होतच नाही. बरं, या सरकारची कार्यपद्धती सुद्धा स्पष्ट झालेली आहे. काय आहे कार्यपद्धती? अतर्क, असनदशीर आणि अहंकार. कार्यपद्धती अतर्क पद्धतीची, असनदशीर पद्धतीची, अहंकारातून निर्माण झालेली. आणि मग आपल्याला लक्षात येईल, या 2 वर्षाचं ज्यावेळेला आपण शवविच्छेदन करू त्यावेळेला सरकारचे निर्णय तर्कामध्ये उतरतच नाहीत, अतर्क होतात. पेट्रोल डिझेलवरचा व्हॅट कमी होत नाही, पण विदेशी दारूमधल्या एक्साईज करामध्ये 50% कमतरता होते. अतर्क आहे, तर्कात बसत नाही. वायनरीला सबसिडी दिली जाते, पण शेतकऱ्यांच्या सबसिडीबद्दल मात्र सरकार ढिम्म होतं. काय तर्क आहे कळूच शकत नाही. 20 वर्षापूर्वीच्या विस्क्राफ्टने केलेल्या एका कार्यक्रमाचा पैसा दिला जातो, पण ST कर्मचाऱ्यांना काही द्यायचं असेल तर पैसा नसतो, तर्कात बसतच नाही. रयत शिक्षण संस्थेला विशेष निधी काही 100 करोड, आमचा विरोध नाही, काही करोड, पण रयत शिक्षण संस्थेला काही करोड दिले जातात, पण शाळांचे अनुदानाचे टप्पे आणि अनुदान मात्र दिले जात नाही. काय तर्क आहे समजत नाही. शाळा बंद असतात कोरोनामध्ये, पण शाळांच्या फी मात्र वाढवतात. कुठलं तर्क या सरकारचं कळत नाही. सरपंच निवडण्याचा थेट मतदानाचा अधिकार नागरिकांचा काढला जातो, लोकशाहीत कसं बसतं कळतच नाही. बाजार समित्यांमध्ये ज्यांचा माल विकला जातो त्या शेतकऱ्यांच्या मतदानाचा अधिकार काढला जातो. काय तर्क आहे कळत नाही. म्हणून या सरकारची कार्यपद्धती अतर्क आहे. असनदशीर सरकार आहेच आणि त्यामुळे घेतलेले निर्णय, केलेले कायदे, घेतलेल्या भूमिका या कायद्याच्या चौकटीत बसल्या आहेत असं दिसतच नाही. बहुतांशी निर्णय तर न्यायालयाने झिडकारले, फेटाळले, मागे घ्यायला लावले. आणि म्हणून आम्हाला दिसलं की ज्या वेळेला ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमायचे होते, 16,000 ग्रामपंचायतीवर
सरकारने निर्णय घेतला, GR काढला, जवळजवळ स्वपक्षाची लोक बसवावीत, न्यायालयात लोक गेली, न्यायालयाने फटकारलं, निर्णय मागे घ्यायला लागला. असनदशीर मार्गाने पुन्हा अंतिम वर्षातल्या आमच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आले म्हणा, सरकारने निर्णय केला घेणार नाही. विद्यार्थ्यांनी लढा सर्वोच्च न्यायालयापर्यंत दिला, सर्वोच्च न्यायालयाने फटकारलं, चंपी गेली, परीक्षा घ्यायला लागल्या. भारतीय संविधानाअंतर्गत अभिप्रेत असल्याप्रमाणे PMRDAचे सदस्य निवडून जनतेतून गेले पाहिजेत, निवडून आलेले पाहिजेत. थेट नेमणुका करण्याचा निर्णय घेतला सरकारने. लोक न्यायालयात गेली, फटका पडला, सरकारला निवडणूक घ्यायला लागली. करोनाच्या काळामध्ये स्थलांतरित मजूर यांची सोय काय केली, ही मांडणी न्यायालयासमोर सरकारने केली. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारचं शपथपत्र ॲफिडेव्हिट स्वीकारायलाच मनाई केली. आणि केवळ विरोधी पक्ष म्हणतोय म्हणून नाही, म्हणून आमच्या वेदना आहेत. ज्या वेळेला न्यायालय, सर्वोच्च न्यायालय फटकारतं, चंपी करतं, निर्णय झिडकारतं, का आमचं सरकार कायदेशीर, सनदशीर, प्रथा परंपरा कायद्याने चालत नाही? ही 2 वर्ष या कार्यपद्धतीची आहेत. या सरकारचा मूलभूत गुण काय असेल तर अहंकार, दुर्गुण. गुण कसला? दुर्गुण. मी मंत्रालयात येणार नाही, काय करायचंय ते करा. मी अधिवेशन घेणार नाही, तुम्हाला वाटेल ते झालं तर तुम्ही करा. मी आणि माझ्या पक्षाबद्दल बोललात तर वडाळ्यातल्या त्या तिवारीला भर चौकात त्याचं मुंडन करीन, तुम्हाला वाटेल ते तुम्ही करा. एखादं कार्टून माझ्या विरोधात सर्क्युलेट केलं तर त्या शर्माचा आम्ही डोळा फोडू, तुमचं काही बिलकुल ऐकणार नाही. माझ्याबद्दल बोललात, तुम्ही केंद्रीय मंत्री असलात तरी तुम्हाला मुसक्या मारून अटक करीन, मुलाहिजा मी ठेवणार नाही. माझा उल्लेख नीट नाही केलात, सुप्रीम कोर्टाने बंद केलेली अन्वय नाईकची केस खोलीन आणि एका संपादकाला घरातनं अटक करीन, तुमची मला पर्वा नाही. आणि त्यामुळे अहंकार, अहंकार आणि अहंकार ही तिसरी आणि महत्त्वाची दुर्दैवाने कार्यपद्धती या सरकारची आहे. म्हणून या सरकारची कार्यपद्धती अतर्क, असनदशीर आणि अहंकारावर असलेली आहे. आणि म्हणून महाराष्ट्र वेदनेमध्ये आहे. आमचा शेतकरी सत्तेवर येण्यापूर्वी, सत्ता येण्यापूर्वी पक्षाचे प्रमुख म्हणून अतिवृष्टीमध्ये मी 50,000 हेक्टरी ही मागणी करताना आम्ही पाहिलं त्यांना. ते सत्तेत आल्यावर आता जी काही अतिवृष्टी महाराष्ट्रात काही भागात झाली त्यांना दर हेक्टरी 10,000 रुपये घोषित केले. मिळाली तर नाहीच, घोषितच 10,000 आहे. शेतकऱ्याच्या या वेदना आहेत. ऊस उत्पादक शेतकरी काय जावई शोध या सरकारमध्ये बसलेल्या नेत्यांनी लावला. FRP साठी आंदोलन होतं, ते आता सांगितलं FRP सुद्धा 3 हप्त्यामध्ये द्या. हा शेतकरी हिताचा निर्णय? वेदना महाराष्ट्राच्या ह्यात. करोनाच्या काळात सुद्धा व्यवसाय बंद पडले, त्यावेळेला महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला सगळ्यात जास्त चालना कोणी दिली असेल? आमच्या शेतकऱ्यांनी. त्या शेतकऱ्याला इनाम काय मिळतोय तर आता त्याचं वीज कनेक्शन कापलं जात आहे.
या सरकारचा कार्यक्रम या आमच्या वेदना आहेत. महिलांच्या विषयात कुर्ल्याची कालची घटना ताजी आहे. एकट्या मुंबईत जानेवारी ते जुलै या 7 महिन्यामध्ये 550च्या वर बलात्काराचे गुन्हे रजिस्टर झालेले आहेत. स्वतःच्या राजकीय पक्षाचे युवा काय करतात, मंत्री कशात गुंतले आहेत, एक मंत्र्याला राजीनामा का द्यायला लागला, मी ते सगळं मांडणार नाही. महिला सुरक्षित नाहीत. आम्ही शक्तीचा कायदा आणू, तो शक्ती कायदा अधिवेशनात घोषित केला, अजून त्याला दिवस दिसतच नाही आहे. आता तर लहान मुलींच्या लैंगिक छळापर्यंतचे प्रकार दुर्दैवाने बिनधास्तपणे होत आहेत. पोलिसांचं भय नाही. वेदना महिलांची ही आहे, महाराष्ट्राची आहे. शिक्षण विभागाचं तेच आहे. शाळा बंद, शिक्षण चालू म्हणजे काय? शिक्षकांकडे लॅपटॉप नाही, विद्यार्थ्यांकडे त्या पद्धतीच्या मोबाईल फोन्स नाहीत, फी वाढतायत, 11वीची प्रवेश परीक्षा संपतच नाही, विद्यापीठाच्या कामामध्ये मंत्री हस्तक्षेप करतायत, विद्यापीठाच्या मोकळ्या जागा आता जणू काही आपल्याच आहेत अशा पद्धतीने कधीच झालं नाही असं सरकार जागा वाटप करत आहे. वेदना शिक्षण विभागाची आहे, पुरोगामी महाराष्ट्राची आहे. मराठा समाजाला मिळालेलं आरक्षण मुंबई उच्च न्यायालय ते सर्वोच्च न्यायालय फडणवीसांच्या सरकारने संरक्षित केलं. सरकार बदललं, आमच्या मराठा समाजाचं आरक्षण शिक्षणातलं आणि नोकऱ्यातलं सरकार टिकवू शकलं नाही. त्यापुढे काय भूमिका नाही. वेदना महाराष्ट्राची आहे. ओबीसी आमच्या समाजाचं राजकीय आरक्षण 2019 पूर्वी टिकतं, 19 नंतर सरकार ते टिकवू शकत नाही. इच्छाशक्तीचा अभाव किंबहुना ओबीसी समाजाविरुद्धचं षडयंत्र, वेदना ही या ठिकाणची आहे. दलित समाज असेल, अनुसूचित जाती जमातीच्या योजना असतील, पोचत नाही. आदिवासींचा तांदूळ बाहेर विकला जातो. कुपोषणाचे प्रकार आम्ही पाहतो. वेदना इथे आहे. रोजगार निर्मितीच्या कामात तरी गती असेल तर औरंगाबादमधले व्यापारी आणि उद्योजक धमक्या येत आहेत म्हणून पोलीस स्टेशनला जात आहेत. उद्योजक व्यापाऱ्यांनाही संरक्षण नाही. आणि म्हणून हे सरकार असंवेदनशीलरित्या 2 वर्ष पूर्ण करतंय. जनहिताला केंद्रबिंदू करण्याऐवजी पुत्र पुत्री आणि पुतण्या केंद्रित झालंय. या सरकारची 2 वर्ष म्हणजे 3 पैशांचा तमाशा आहे. आणि या सरकारची कार्यपद्धती म्हणजे अतर्क, असनदशीर आणि अहंकारातून निर्माण झाली आहे. एवढंच या ठिकाणी आम्ही सांगू इच्छितो. धन्यवाद. माननीय मोदीजींनी अतिशय निर्भयपणे, प्रामाणिकतेने, खऱ्या अर्थाने देशाची माफी मागून की आम्ही तुम्हाला समजवायला कमी पडलो, सूर्यप्रकाशा एवढा स्वच्छ असलेला कायदा, जनहिताचा, शेतकरी हिताचा समजवण्यात आम्ही कमी पडलो. आपण नवीन सुरुवात करूया. शेतकरी हितासाठी आम्ही केलं, आता देश हितासाठी हा निर्णय करतोय. भूमिका मांडल्यावर त्यानंतरही अडेल टप्पूपणाची भूमिका घेणं आणि शेतकऱ्यांना भ्रमित करून त्यांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करण्याचा
काम काही पक्ष करतायत. शेतकरी या जाळ्यात अडकणार नाही. आपल्या राजकारणासाठी शेतकऱ्यांच्या जीवावर खेळणं हे दुर्भाग्यशाली आहे. मला वाटतं हा राजकीय भाग आहे, यापेक्षा दुसरं काही नाही. आपण जर बघितलं तर संजय राऊतांनी आज सामनात अशा प्रकारची टीका केली आहे की त्यांच्या सरकारचं एकूण कार्यपद्धतीबद्दल बोलण्यापेक्षा संजय राऊत यांनी विरोधकांवर जास्त बोललेले आहेत आणि विरोधक सतत म्हणत होते आम्ही सरकार पाडू, असं 2 वर्ष झाले धक्का लागला. म्हणून मी सुरुवातीलाच म्हटलं की आमची वेदनाच आहे. हे सरकार मूलभूत विषयांना बगल देत आहे. सगळ्या महत्त्वाच्या विषयात जनता केंद्रित निर्णय घेणं किंवा ते जनतेपर्यंत पोहोचवणं हे आपलं कामच नाही. रोज वायफळ अटकळ भटकळ बोलणं, लिहिणं आणि त्यामधून त्यांचा असा समज आहे की जनता भ्रमित होईल, हेच कार्यक्रम ते करू पाहतायत. सामन्याचा लेख हा त्याचा प्रत्यय आहे. हां नवीन व्हेरिएंटची काळजी करणं हे स्वाभाविक आहे, केलंच पाहिजे. जनतेने राज्याच्या आणि केंद्रांच्या विनंतीला नियमांना मदत केलीच पाहिजे. अटी आणि निर्णय सर्व सहभागितेचे असावे. ते थेट जाचक करण्या अगोदर सहभागितेवर सुद्धा भर द्यावा, अशी आमच्या सरकारला विनंती आहे. मला वाटतं याबद्दलची मागणी करण्याआधीच केंद्रातल्या सरकारने माननीय मोदीजींनी यावर निर्णय करावा किंवा चर्चा करावी, भूमिका घ्याव्यात, राज्यांनी सांगावं, अशा स्वरूपाचं निवेदन केलंच आहे. आणि त्यामुळे राज्याने जर ही मागणी केली असेल त्यावर उचित निर्णय केंद्र कायद्याअंतर्गत करेल असं माझं मत आहे. त्यांना भीती का वाटते मला माहीत नाही. त्यांनी घाबरण्याचं कारण नाही. त्यांनी चूक केली नसेल तर उजळ माथ्याने फिरावं. त्यांच्याकडून पाप घडलं नसेल तर पाठलाग कोण करतं याची चिंता करू नये. जो माणूस पाप करतो त्यालाच कोण पाठलाग करतो याची चिंता असते. हां काय ही टेबल न्यूज आहे, अजून काहीच नाही. माननीय दादा अतिशय उत्तम काम करतायत. केंद्राने त्याबद्दल अशा पद्धतीची कुठली भूमिका घेण्याचा प्रश्नच येत नाही. आणि म्हणून काहीतरी बातमी पेरून आपलं अपयश लपण्यासाठी विरोधकांनी केलेली ही खोडसाळ बातमी असं माझं मत आहे.